श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। चैत्र महिन्यातील पंचमीलाच लक्ष्मी पंचमी किंवा श्री पंचमी असे ओळखले जाते। आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असते, लक्ष्मी अस्थिर स्वरूपात असेल, स्थिर नसेल, या दिवशी आपल्याला काही विशेष असे उपाय आपण करू शकतो लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी। लक्ष्मी पंचमी हा दिवस जर वर्षी योगायोगाने चैत्र नवरात्रीमध्येच येतो, त्यामुळे या तिथीला विशेष असं महत्त्व असतं। या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीचीही सेवा करू शकतो। यावर्षी 13 एप्रिल 2024 शनिवार म्हणजे आजच पंचमी तिथी ही आलेली आहे। आज संध्याकाळी म्हणजेच आपल्याला गोरज मुहूर्त आहे, या मुहूर्तावरती काही उपाय करायचे आहेत। या दिवशी आपले घर आहे ते स्वच्छ करायचं आहे। तसंही आज शनिवार आलेला आहे। नेहमी आपण प्रत्येक शनिवारी घरातील सर्व जाळे जळमटे आहे ते काढतो। तेही म्हणतात की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व स्वच्छता आहे ती करून घ्यायची आहे। संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातील तुळशीची जी कुंडी आहे ती स्वच्छ आपण पुसून घ्यायची आहे। तुळशीच्या कुंडीला स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपण हळदीचं लेपन आहे ते करून घ्यायचं आहे। आपली कुंडी जर नवीन डिझाईनमधील जर असेल तर ठीकच आहे, काही करण्याची गरज नाही। पण जर तुमची जर साधी जर आपली ब्राऊन कलरची जर कुंडी जर असेल तर त्या कुंडीला आपण हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि त्या हळदीचे लेपन केलेलं आहे त्याच्यावरती कुंकवाचे टिपके आहेत ते द्यायचे आहेत आपल्याला। आपली कुंडी आहे ती खूप सुंदर आहे ती दिसेल। तुळशी माता ही दुसरी तिसरी कोणी नसून ती लक्ष्मीचं माता आहे। त्याचबरोबर आपल्याला तिच्या समोर एक तुपाचा दिवा केशर टाकून लावायचा आहे। जर आपल्याकडे जर केशर जर घरात उपलब्ध असेल तर आपण त्या तुपाच्या दिव्यामध्ये थोडंसं केशर आहे ते टाकायचं आहे आणि जर केशर जर नसेल तर आपण थोडीशी हळद टाकली तरीही चालू शकते। याने लक्ष्मी माता प्रसन्न होते, तिचा वास आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहतो। याच दिवशी तसेच आपण आपल्याला जर शक्य असेल तर आपण लक्ष्मी मातेची ओटीही भरू शकतो। म्हणजेच आपल्याला आपल्या तुळशीची आहे ती या गोरज मुहूर्तावरती ओटी भरायची आहे आणि हे जे ओटी भरलेले जे साहित्य आहे तर त्याचं आपण नंतर काय करावं असाही प्रश्न आपल्याला पडतो। तर हे जे ओटी भरलेलं साहित्य आहे हे तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा आपल्या जर जवळपास जर एखादी सुवासिनी तुम्ही जर घरी बोलवू शकत असाल तर त्यांना बोलवून तुम्ही त्यांची ओटीही भरली तरी त्या सामानाने तरीही चालू शकते किंवा तुम्ही स्वतःही ते वापरलं तरीही चालू शकते। लक्ष्मी घरात येण्याची वेळ ही संध्याकाळची म्हणजेच गोरज मुहूर्त ही असते, यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आहे ती आकर्षित होते। म्हणून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी या गोरज मुहूर्तावरती लक्ष्मी मातेची सेवा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। पंचमी म्हणजे प्रत्येक पंचमीला आपण आपल्या मुलांसाठी काही ना काहीतरी उपाय करतच असतो, कारण आपल्या मुलांच्या बुद्धीत वाढ व्हावे, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत, आध्यात्मिक संस्कार व्हावेत, मुलांची वाणी आहे ती शुद्ध आणि चांगली व्हावी, वाईट शब्द मुलांच्या तोंडून निघू नये, त्यांच्यावरती चांगले संस्कार घडावेत, म्हणून आपण नेहमीच प्रयत्न करत असतो। यासाठी आपल्याला काही थोडेफार उपायही करण्याची गरज असते। म्हणून या पंचमीच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत। ते म्हणजे आपल्या मुलांना जो आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती हळदीचं जे आपण लेपन करण्यासाठी ज्या प्रकारे आपण हळदीचं तयार करतो ते लेपन तसं तयार करायचं आहे आणि त्या लेपनमध्ये आपल्या मुलाचे किंवा मुलगा किंवा मुलगी कोणीही असू द्या, त्यांचे जे दोन्ही हात आहेत ते बुडवायचे आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या मुख्य दरवाजावरती संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी माता येण्याच्या वेळेला म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या मुख्य दरवाजावरती हाताचे जे ठसे आहेत ते उठवायचे आहेत। या उपायाने आपले घर नेहमी हसत्या खेळत्या गोपाळांनी भरलेले राहते, म्हणून हा उपाय आपण करायचा आहे। आपले घर नेहमी आनंदाने
वनाने फुललेले राहावे म्हणून हा उपाय नक्कीच करावा. खूप छान असा प्रभावशाली हा उपाय आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांची बौद्धिक जी क्षमता आहे ती त्यांची वाढावी, त्यांची स्मरणशक्ती वाढावी. त्याचबरोबर आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला सरस्वती माता आहे तिची आपल्याला पूजा करायची आहे. जर सरस्वती मातेचा फोटो जर तुमच्या घरात असेल तर त्याची आपण पूजा करून घ्यायची आहे. जरी फोटो नसला तरी काहीच नाही, आपण आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि आपल्या मुलांच्याकडून काही सेवा आहे ती करून घ्यायची आहे. ती म्हणजे आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती कारण मुलं स्वतः लिहू शकत नाहीत म्हणून आपण स्वतः मुलांच्या जिभेवरती एक दर्भाची काडी आहे त्या दर्भाच्या काडीने ऐम हा जे अक्षर आहे ते लिहायचं आहे. ऐम हे कशा पद्धतीने आहे म्हणजे लिहिलं जातं किंवा ते कशा प्रकारे असतं हे तुम्हाला या व्हिडिओच्या स्क्रीनवरती नक्कीच दिसेल. ऐम म्हणजे कसं लिहायचं आहे ते दिसून जाईल. तर आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती दर्भाच्या काडीने किंवा दर्भाची काडी जरी नाही मिळाली आपल्याला तरी आपल्याला सोन्याची काडी घरात असेल, सोन्याचं आपल्याकडे एखादी कोणती वस्तू असू शकते, कानातलंही, त्याच्या पाठीमागचा जो दांडा असतो तेही काडी येते सोन्याची किंवा जर चांदीची जरी असेल आणि जर काही नसेल तर आपण तुळशीचं जे काडी असते ना त्या तुळशीच्या काडीनेही जरी आपण लिहिलं तरीही चालू शकतं. ते मधामध्ये बुडवायची काडी आणि त्याने आपल्या मुलाला जीभ आहे ती बाहेर अशी काढायला लावायची आणि त्याच्यावरती ऐम हे अक्षर आहे ते लिहायचं. ऐम हा आपल्या सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे. हा मुलांच्या जिभेवरती लिहिल्याने मुलांची वाणी आहे ती शुद्ध आणि चांगली वाणी होते. मुलांची स्मरणशक्ती वाढते, मुलांची बौद्धिक क्षमताही वाढते, आध्यात्मिक मार्गाकडे मुलांची वाटचाल होते, अभ्यासांमध्येही त्यांची प्रगती होते. मुलं आपले अभ्यास करत नाहीत, जरी अभ्यास केला तरी ते खेळकर मुलांचा स्वभाव असतो. त्यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये राहण्यासाठी प्रॉब्लेम होतो. आपण अशा प्रकारचा उपाय केला तर आपली मुलं आहेत ते मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये नक्कीच बदल होईल आणि मुलांना अभ्यासाचीही ओढ लागेल. कारण सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्या मुलांवरती नक्कीच राहील म्हणून आपण हा उपाय जरूर नक्की करावा. त्याचबरोबर सरस्वती मातेचा हा जो मंत्र आहे तो आपल्या मुलांना 11 वेळा तरी म्हणायला सांगायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुद्धजनन्ये स्वाहा. हा जो मंत्र आहे तो बोलायला लावायचा आहे आणि आपणही तो म्हणायचा आहे. जर आपली मुलं खूपच लहान असतील, त्यांना हे जर मंत्र म्हणता येत नसेल तर ही सेवा आईवडिलांनी आपल्या मुलांसाठीही केली तरीही चालू शकते. ऐम हे जे मुलांच्या जिभेवरती लिहायचं आहे ते 1 वर्षाच्या पुढील मुलांपासून लग्न ज्या मुलांची झाली नाहीत तिथपर्यंतच्या जी मुलं आहेत 1 वर्षापासून ज्यांची लग्न झाली नाहीत इथपर्यंतच्या वयाच्या मुलांपर्यंत आपण हा मंत्र आहे तो त्यांच्या जिभेवरती लिहू शकतो. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला आपण बालकृष्णांची जी मूर्ती आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती त्याचबरोबर श्रीयंत्र या तिन्ही मूर्तींवरती आपल्याला हळदी कुंकाच्या पाण्याने अभिषेक आहे तो करून घ्यायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन त्याची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे आणि पुरुष सूक्त 1 वेळा आणि जे श्रीसूक्त आहे तेही 1 वेळा आपल्याला बोलायचं आहे. 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रही बोलायचा आहे आणि लक्ष्मी मातेचा ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हाही मंत्र 11 वेळा बोलायचा आहे. त्याचबरोबर श्रीं 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 हा जो मंत्र आहे तोही 11 वेळा आपल्याला बोलायचा आहे. त्याचबरोबर तुळशीची जी पानं आहेत हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला बालकृष्णांच्या मूर्तीसमोर तुळशीची 11 पाने आहेत ती अर्पण करायची आहेत. लक्ष्मी मातेच्या पूजेबरोबर ज्या घरात भगवान विष्णूंची
म्हणजेच बालकृष्णांची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते, कारण जिथे विष्णू असतात तिथे त्यांच्यासोबत माता लक्ष्मी कायम वास्तव्य करते. म्हणून विष्णूंची पूजा आपल्या घरामध्ये केली पाहिजे. जिथे फक्त लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी माता जास्त काळ टिकत नाही. यासाठी विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा नेहमी घरात आपल्या करावी. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनही या दिवशी आपल्याला करणं शक्य झालं तर नक्कीच करावे. याने लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात, कारण हे त्यांचं आसन आहे. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसे करावे या संदर्भात जर माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्या या चॅनेलवरती तसा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता. तसेच या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा काय करू शकतो, तर आपण जर आत्तापर्यंत कुलस्वामिनी देवीची या चैत्र महिन्यामध्ये ओटी जर भरलेली नसेल तर आपण नक्कीच या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची ओटीही भरावी. चैत्र नवरात्रही चालू आहे, त्यातून ही चैत्र पंचमी ही आज आलेली आहे. म्हणून आपण या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, कारण हा शुभ योग आलेला आहे, खूप शुभ योग आहे. तुम्ही नक्कीच भरू शकता. ओटी ही पारंपरिक पद्धतीने कशी भरावी याची माहिती आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून तशा पद्धतीने ओटी ही आपल्या कुलस्वामिनीची भरू शकता. त्या भरलेल्या ओटीचं आपण काय करावं, भरलेली जी ओटी आहे ती आपण एखाद्या सुवासिनीलाही आपण देऊ शकतो किंवा एखाद्या सुवासिनीचीच आपण घरी बोलवून तिची ओटीही भरू शकतो. जर आपल्याला शक्य नाही झालं तर त्या वस्तू आपण स्वतःच वापरल्या तरी चालू शकतो. पण ही ओटी आहे ती आपण सुवासिनीला दुसऱ्या देताना किंवा ती ओटी उचलताना आपण त्यातील जे थोडे तांदूळ किंवा जे गहू वापरले असतील ते आपण थोडेसे आपल्या घरातील धान्यामध्ये टाकायचे आहेत. याने आपल्या घरात धान्याची कधीच कमी पडत नाही. अशा पद्धतीने पंचमीला संध्याकाळी हे उपाय करायचे आहेत. याने लक्ष्मी माता ही स्थिर राहते व आपली आर्थिक पैशांची अडचण ही दूर होते. तसेच मुलांवरतीही आपल्याला सरस्वती मातेचा, लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वादही राहतो. म्हणून हे सर्व सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप शुभ असे आणि लाभदायक असे हे जे मंत्र सांगितलेले आहेत आणि जी सर्व काही उपाय सांगितलेले आहेत ते आहेत, हे नक्कीच आपण करून पाहायचं आहे. श्री स्वामी समर्थ.